मधून आहे। नागपूरमध्ये सुद्धा सकाळपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। पूर्व विदर्भातील जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। आज आणि उद्या विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे। नागपुरातील जोरदार पावसामुळे आज शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण येलो अलर्ट हवामान खात्याने नागपूरला दिला आहे। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काय नेमकी सध्या परिस्थिती आहे नागपुरात? पावसाचा जोर आता कमी झालाय की ऑरेंज अलर्ट दिल्यानुसार हा जोर वाढतच चाललाय? रिद्धी, सकाळचे 9 वाजून गेलेले आहेत आणि जवळपास सकाळी 6:30 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। पावसाचा जोर अजूनही कायम आहे आणि सध्या जे आपण आहोत ते नागपूरच्या नरेंद्रनगर अंडरब्रिज मध्ये आहोत, अंडरपास जवळ। या अंडरपास मध्ये आपण परिस्थिती पाहू शकतो की या पुलाखाली जे आहे ते संपूर्ण पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून प्रवास करताना म्हणजे पूल पार करताना एक ट्रक आलेला होता आणि ट्रक पाण्यात शिरल्याने तो ट्रक मध्येच बंद पडलेला आहे। पावसाचा जोर आहे तो अजूनही कायम आहे। शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। नागपूरसह जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याची माहिती मिळते आहे। त्याचबरोबर पूर्व विदर्भातील मग भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 3 ते 4 तास मोठ्या प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि सध्या जी आहे ती मुसळधार पाऊस पडतोय। काळेकुट्ट ढग आकाशात दाटून आलेले आहेत आणि अजूनही पावसाचा जोर आहे तो कायम आहे। विजांच्या कडकडाटांसह पाऊस पडतोय आणि प्रशासनाने सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलेला आहे। काम नसेल तर घराबाहेर पडू नका असंही आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। आज पावसाचा जोर हा कायम राहणार असल्याची शक्यता आता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्यामुळे नागरिकांनाही आवाहन आहे की आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडा। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।